विद्यार्थी मित्रांनो, बघा, बाहेरून कसं दिसतं हे महत्त्वाचं असतं. गणितात यालाच पृष्ठफळ म्हणतात. नमस्कार मित्रांनो, मी तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत सराव संच 47 मधील इष्टिकाचिटी आणि घनाचे पृष्ठफळ. बघा, आता हा सराव संच सोडवत असताना आपल्याला दोन सूत्रे आवश्यक आहेत. एक आहे घनाचे पृष्ठफळ आणि दुसऱ्यांदा काय आहे रे, इष्टिकाचिटीचे पृष्ठफळ. आता पृष्ठफळ म्हणजेच काय रे, जे काही इष्टिकाचिटी किंवा घन आहे ह्या सर्व बाजूंच्या क्षेत्रफळांची बेरीज. लक्षात आली का? त्यासाठी आपल्याला दोन सूत्र लागणार आहेत. एक आहे घनाचे पृष्ठफळ, काय आहे रे ते 6Lचा वर्ग. लक्षात आलं का? त्यानंतर इष्टिकाचिटीचे एकूण पृष्ठफळाचे सूत्र काय आहे, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक काय येणारे रे, तर येणारे रुंदी गुणिले उंची. लक्षात आलं का? चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला काय विचारले बघा, घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. घनाची बाजू किती दिली, 6 सेमी, म्हणून मी ते लिहिले. बघा काय येणारे बघा, घनाचे पृष्ठफळ, घनाचे एकूण पृष्ठफळ काय आहे रे, त्याचं सूत्र 6Lचा वर्ग. म्हणजेच काय येणार आहे बघा, 6 गुणिले हा L आहे तो काय आहे रे, 3 सेमी. सर्व बाजूंच्या क्षेत्रफळांची बेरीज. हा L काय आहे रे, 3 सेमी. म्हणून मी इथं काय घेणार आहे बघा, 6 गुणिले 3चा वर्ग. काय येणार आहे, 6 गुणिले 3चा वर्ग. 3चा वर्ग काय येतो रे, 9. म्हणजेच काय येणार आहे, 6 गुणिले 9. तर काय होणार आहे, हा दोघांचा गुणाकार 9 सक 54. काय येणार आहे, 9 सक 54 चौरस सेंटीमीटर. काय येणार आहे, चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता प्रश्न दुसरा काय येणार आहे, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय येणार आहे, तर येणार आहे 6Lचा वर्ग. आता बघा, 6 गुणिले L काय आहे रे, म्हणजे बाजू काय आहे आपली 5 सेमी, म्हणून काय येणार आहे 5चा वर्ग. तर 5चा वर्ग काय येतो रे, 25. म्हणजे 6 गुणिले काय येणार आहे, 25. चला तर 25 सख काय येणार आहे, 25 सख 150. म्हणजेच काय येणार आहे इथं 150 चौरस सेंटीमीटर. काय येणार आहे, 50 चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, पुढे आपल्याला दिले आहे मीटरमध्ये. काय दिले रे, मीटरमध्ये काय दिले, 7.2 मीटर. प्रश्न तिसरा काय दिला आहे, 7.2 मीटर. म्हणजेच आता बघा, घनाचे एकूण पृष्ठफळ इथे बघा, घनाचे एकूण पृष्ठफळ किती आहे रे, तर घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 6Lचा वर्ग. म्हणजेच काय, 6 गुणिले बाजू काय आहे, 6 गुणिले बाजू काय आहे 7.2चा वर्ग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला काय येतो रे 72चा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे. तर मला काय करायचं, इथं आहे दशांश चिन्ह. मग आता दशांश चिन्ह आहे म्हणून उत्तर काय येईल, तर बघा इथे मी तुम्हाला एक साधी सोपी ट्रिक सांगते. बघा इथे एका बाजूला लिहून घेऊया, जो काही 72चा वर्ग करण्यासाठी मला पहिल्यांदा काय करायचं बघा, 2चा वर्ग म्हणजेच 2चा वर्ग काय येतो रे, 4. काय येतो, 4. इथं मी लिहिते 0 4. 7चा वर्ग किती येतो रे, 49. काय येतो, 49. आता बघा त्यानंतर मी काय केलं, ह्याची 7 गुणिले 2 बरोबर काय आले रे, 14. आणि 14ची दुप्पट, कारण काय आहे रे वर्ग, म्हणून मी काय केली, 14ची दुप्पट केली. तर ती काय आली 28. 14 दुने 28. आता जो काही 28 आहे हा एकक सोडून मी काय केलं, दशकापासून इकडे पुढे लिहिला. तर ह्यांची मी केली बेरीज. काय येणार आहे बघा, 4 8 9 अधिक 2 बरोबर 1101. हातचा गेला 1. 4 अधिक 1 बरोबर 5. आता बघा हे जे काय उत्तर आलं, हे उत्तर येणार आहे 72चा वर्ग. काय आहे, 72चा वर्ग. बऱ्यापैकी आपल्याला काय असतात रे, 30पर्यंत काय असतात, वर्गपाठ असतात. पण मोठी संख्या आली तर काय करायचं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आता ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत काय आहे रे, A अधिक Bचा वर्ग ह्या पद्धतीने सोडवले. पहिल्यांदा काय केलं, जे काही A आहे त्याचा मी वर्ग केला, त्यानंतर Bचा वर्ग केला आणि त्या दोघांची काय केले रे, गुणाकार. म्हणजेच काय, A वर्ग अधिक 2AB अधिक Bचा वर्ग. ह्याप्रमाणे मी हे गणित सोडवलं, म्हणजे हा वर्ग मी काढला. ही एक महत्त्वाची
ट्रिक आहे. लक्षात आलं का? आता बघा इथं आहे दशांश चिन्ह, तर मला दशांश चिन्ह काय करावं लागणार आहे, कुठं द्यावं लागणार आहे, 7 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 2, म्हणजेच मी 2 वेळा केलं तर तिथं काय येणार आहे, दशांश चिन्ह हे 2 अंकानंतर, म्हणून मी इथं काय केलं, 1-2 अंकानंतरनं काय केलं रे, दशांश चिन्ह दिलं. तर आता बघा इथं काय येणार आहे, 6 गुणिले 72चा वर्ग, काय आला रे, 6 गुणिले 72चा वर्ग, काय आला तो, 51 दशांश चिन्ह 84, काय आलं, 51 दशांश चिन्ह 84. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला तर 6नं काय करूया, 51 दशांश चिन्ह 84, ह्याला काय करूया, गुणूया. बघा 6 चोक 24ची 4, हातचा आला 2, 6 8 48, 48 अधिक 2 बरोबर 0 म्हणजे 50, हातचा गेला 5, 6 1 6 अधिक 5 बरोबर 11, म्हणजे इथं आला 1, हातचा गेला 1, 6 5 30, 30 अधिक 1 बरोबर 31. लक्षात आलं का? आता बघा इथे काय आहे रे, दशांश चिन्ह आहे 2 अंकानंतर, म्हणून काय केलं, 2 अंकानंतरनं मी ते दशांश चिन्ह दिलं. तर हे उत्तर काय आलं रे, 311 दशांश चिन्ह 04 चौरस सेमी, काय येणार आहे, चौरस सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा तुम्हालाही पॉईंटचा वर्ग काढताना नेहमी साध्या पद्धतीने आपण वर्ग काढतो, पण जेव्हा पॉईंटचा वर्ग काढतो तेव्हा ही पद्धत नक्की अभ्यासा. त्यानंतर प्रश्न 4 काय दिला आहे, इथं सुद्धा आपल्याला बाजू किती दिली रे, 6 दशांश चिन्ह 8 मीटर, 6 दशांश चिन्ह 8 मीटर. चला घनाचे एकूण पृष्ठफळ काढूया. काय येणार आहे बघा, घनाचे एकूण पृष्ठफळ, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय येणार आहे, 6l वर्ग, म्हणजे 6 आणि बाजूचा वर्ग, 6 गुणिले आता काय येणार आहे, 6.8चा वर्ग. बघा आता 30च्या वरती संख्या आली, तर पुन्हा मी काय करते रे, इथं बाजूला करून दाखवते आणि मग आपण काय करूया, तो वर्ग काढूया. आता बघा हा जो काही 6 दशांश चिन्ह 8चा वर्ग करण्यासाठी मला काय माहिती रे, 8चा वर्ग काय येतो रे, 8 8 काय येतो रे, 64. मग मी काय घेतलं, इथं लिहिला 64. त्यानंतर 6चा वर्ग काय येतो रे, 36, तो इथे घेतला मी 36. बघा अधिक मला काय करायचं आहे, ह्या दोघांचा काय करायचा आहे, गुणाकार, 6 गुणिले 8 म्हणजे काय, 6 8 48, 48 गुणिले 2. बघा इथे मी बाजूला करते, 48 गुणिले 2, 8 2 16, 6 हातचा आला 1, 4 2 8 आणि 1 9, म्हणजेच ते उत्तर किती आलं रे, 96. जेव्हा मी वर्ग काढण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करते, ए अधिक बीचा वर्ग, म्हणजेच काय तो एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग, जे काही 30च्या वरचे वर्गमूळ मला वर्ग पाठ नाही आहे, तर मी ही पद्धत वापरते. लक्षात आलं का? ह्या दोघांची करायची आता बेरीज. जेव्हा आपण काय करतो रे, ही जी काही संख्या लिहितो, म्हणजेच ए आणि बी ह्या दोघांचा गुणाकार करून त्याला काय करायचे, 2 गुणायचे, म्हणजेच त्याची काय करायची, दुप्पट केली, तर ते किती आले रे, 96. हे नेहमी एककाचं घर सोडून लिहायचं. लक्षात आलं का? ही फक्त ट्रिक लक्षात ठेवा. तुम्हाला कधीच कोणतंही उदाहरण वर्गाचं तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकाल. लक्षात आलं का? चला ह्या दोघांची करूया बेरीज. म्हणजेच काय, 4 अधिक 4, 6 अधिक 6, 1202 हातचा गेला 1, त्यानंतर 9 अधिक हातचा 1 10, 10 अधिक हे 6 1606 हातचा गेला 1, 3 अधिक 1 बरोबर 4. आता बघा दशांश चिन्ह जर मी काय केलं रे, गुणाकार केला, तर काय येणार आहे, 6 68 गुणिले 68, म्हणजेच काय, दशांश चिन्ह हे 2 अंकानंतरनं, म्हणून इथे दशांश चिन्ह हे मी 2 अंकानंतरनं दिलं, तर ते काय येणार आहे बघा, तर ते उत्तर काय आलं बघा रे, 6 गुणिले 68चा वर्ग काय आला, 46 दशांश चिन्ह 24. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जसं मी बाजूला केले तसं तुम्हीही करा. चला 6नं काय करूया, 46 दशांश चिन्ह 24ला गुणूया, तर काय येणार आहे बघा, 6 चोक 24ची 4 हातचा आला 2, 6 2 12, 12 अधिक 2 1404 हातचा गेला 1, 6 6 36 आणि 1 37, 37चे 7 हातचा गेला 3, 6 चोक 24, 24 अधिक 3 काय आले रे, 27, काय आले रे 27. म्हणजेच इथं उत्तर काय येणार आहे, दशांश चिन्ह 2 अंकानंतर नाही, म्हणून इथं मी पहिल्यांदा दशांश चिन्ह दिलं, तर उत्तर काय येणार आहे, 277 दशांश चिन्ह 44 चौरस मीटर. काय येणार आहे, चौरस मीटर. आता सेमी दिलं आहे का आपल्याला, नाही, बाजू मीटरमध्ये दिली, म्हणून इथं काय येणार आहे, चौरस मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर प्रश्न 5 इथं सुद्धा आहे दशांश चिन्ह. चला काढूया. बघा घनाचे एकूण पृष्ठफळ. काय येणार आहे, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता बघा 6 गुणिले बाजू किती आहे रे,
5.5चा वर्ग. आता बघा इथे बाजूला लगेच करून घ्यायचं. काय आहे रे 5.55चा वर्ग. तर पहिल्यांदा काय करायचा, हा जो काही 5 आहे त्याचा वर्ग काय येणार आहे 25. त्यानंतर हा जो काही 5 आहे त्याचा सुद्धा वर्ग काय येणार आहे 25. ह्या संख्या इथं लिहून घेतल्या. अधिक 5 25 आणि 25 गुणिले 2 काय येणार आहे 50. म्हणजेच इथं काय येणार आहे 50. चला बेरीज करूया. 5 2 5 आणि 5 10 0 हातचाला आला 1. म्हणजेच इथं काय येणार आहे 2 अधिक 1 बरोबर 3. 2 अंकानंतरनं काय येणार आहे दशांश चिन्ह. काय येणार आहे 2 अंकानंतरनं दशांश चिन्ह. बघा किती रे 30 सेकंदामध्ये काय झालं रे आपलं उत्तर निघालं. लक्षात आलं का. तर इथे काय येणार आहे बघा 6 गुणिले काय येणार आहे 6 गुणिले 30.25 काय येणार आहे 6 गुणिले 30.25. चला 6ने काय करूया 30.25ला गुणूया. तर काय येणार आहे बघा 6 पंचे 30. तर विद्यार्थी मित्रांनो इथे मी गुणाकार करत असताना मोबाईल हा बंद राहिल्यामुळे इथे तुम्हाला सांगता आलेलं नाही आहे. तर बघा मी काय केलं 6ने 30.25ला जर गुणलं तर काय उत्तर येणार आहे बघा 6 पंचे 30. इथं उत्तरामध्ये 0 हातचा गेला 3. 6 दुने 12 12 अधिक 3 15. उत्तरामध्ये 5 हातचा गेला 1. बघा 6 गुणिले 0 0. इथे हातचा 1 आहे त्यामुळे हा इथे लिहिला. तर बघा इथे 6 एके 6 असं लिहायचं नाही, हे चुकीचं आहे. लक्षात आलं का. 6 गुणिले 0 काय येणार आहे 0 आणि हा हातचा 1 इथे 6 त्रिक 18. लक्षात आलं का. म्हणजेच हे उत्तर किती आलं 181.50. आता बघा 2 अंकानंतरनं दशांश चिन्ह आहे म्हणून मी काय केलं 2 अंकानंतरनं दशांश चिन्ह दिलं. तर काय येणार आहे बघा 181.5 चौरस मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो.